नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मोदी सरकारचा मोठा निर्णय घेतला. मोदी सरकारने आता वस्तूवरील दर कमी केल्यामुळे दिवाळीनंतर आपल्याला आता नवीन वस्तूचे दर जाहीर झालेले आहेत. कोणत्या गोष्टीवरचे किती कर कमी केले आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला स्वस्त भेटतील, यासोबतच कोणत्या गोष्टी अगदी अल्प दरात म्हणजेच करमुक्त भेटतील आणि महिलांच्या विशेष करून पुरुषांच्या आवडतीच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि कोणत्या गोष्टी ज्या आहेत आता महाग होऊ शकतात, कोणत्या गोष्टी स्वस्त होऊ शकतात. मोदी सरकारने नेमकं दिवाळीनिमित्त काय गिफ्ट दिलं आहे, सर्व देशवासियांना हे आपल्याला पाहायचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे मोदी सरकारने दर दिवाळीला काही ना काही गिफ्ट द्यायचं, काही ना काही निर्णय जे आहे घेत असतं. तसाच एक धडाकेबाज निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता देशातील नागरिकांना खूप आनंद झाल्याचंही पाहायला भेटतं. बघा आता आपल्याला समजून सांगतो मी सविस्तर कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, जेणेकरून आपल्याला आता त्या दिवाळीनंतर स्वस्त पाहायला भेटतील. तर आपण सुरुवात करूया. बघा, GST मध्ये कमी झालेल्या वस्तू आणि सेवांचा विस्तार. बघा, पहिले काय आहे, वाहन क्षेत्र म्हणजेच कारचा जे कारचे दर होते, समजा 2 चाकी वाहनांचे 350 सीसी पर्यंत जुना दर 28% होता, नवीन दर 18% झाला. म्हणजे काय, तर विचार करा, समजा 1,00,000ची गाडी होती तर 1,28,000ला पडत होती. आता ती कार 1,18,000ला पडणार, कारण दर जे आहे 10% कमी झाला, म्हणजेच 18,000 कमी झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. यामुळे सामान्य बाईक स्कूटर स्वस्त होणार. बघा, सामान्य बाईक आणि स्कूटर स्वस्त होणार. छोट्या कार पेट्रोल 1200 सीसी, डिझेल 1500 सीसी, लांबी 4 मीटर. बघा, एवढ्या छोट्या जे कार आहेत पेट्रोलच्या 1200 सीसी, डिझेल 1500 सीसी, लांबी 4 मीटरपर्यंतच्या, जुना दर त्यांचा 28% होता, नवीन दर 18%. म्हणजेच काय, तर समजा 10,00,000ची कार आहे तर आपल्याला 28% GST नुसार 2,80,000 एक्स्ट्रा जात असतात. तर तेच आता 1,80,000 वर आलेलं पाहायला भेटतं. आता इतकं स्वस्त जर झालं तर बघा काय काय स्वस्त झालं. बघा, हॅचबॅक कार्स आणि फॅमिली कार आता स्वस्त. म्हणजे काय, तर SUV सोडल्या तर छोट्या ज्या गाड्या आहेत त्या 4 चाकी वाहन स्वस्त झालेले आहेत. जुना दर जे आहे आपल्याला पाहायला भेटतं. यामध्ये मोटार पार्ट्ससुद्धा आणि स्पेअर पार्ट्ससुद्धा, म्हणजे गाड्याचे टायरची किंमत, एखाद्या टायरची किंमत 10,000 असेल आणि GST सोबत 10,000 200 10,000 12,800 रुपयाची किंमत जी आहे आता 11,800 वरच येणार आहे. ही एक आपल्याला आनंदाची गोष्ट आहे. ही 18% GST वर आलेली आहेत 28 पर्यंत. कार स्कूटर रिपेअरिंग मेंटेनन्स कमी खर्च, हा सुद्धा आपल्याला जे आहे कमी खर्च पाहायला भेटतो. यानंतर बघा, कपडे, शूज व घरगुती साहित्य. आता कपडे सुद्धा, शूज सुद्धा आणि घरगुती हे सगळ्यात निडेड गोष्टी आहेत. हे सुद्धा आपल्याला GST मधून कमी कपात झाल्याचं पाहायला भेटतं. बघा, कपडे, फुटवेअर, घरगुती टेक्स्टाईल म्हणजेच घरगुती वस्तू, जुना दर 12% GST होता, आता फक्त 5% वर आलेला आहे. म्हणजे 100ची वस्तू जर कोणी घेत असेल तर जुना दर जे आहे कपडे किंवा शूजमध्ये किंवा घरगुती टेक्स्टाईलमध्ये, तर जुना दर जे आहे त्याच्यावर 112 रुपये लागायचा, आता 105 वर आलेला आहे. बघा, यानंतर मात्र शर्ट, साडी, शूज, बेडशीट वगैरे वस्तू, म्हणजेच काय, तर शर्टसुद्धा आहेत, साडीसुद्धा आहेत, बेडशीट आहेत, या वस्तू यामध्ये इन्क्लूड आहेत. घरगुती भांडी, टेबलवर छत्री, अंब्रेला, कढई वगैरे या वस्तूसुद्धा आपल्याला स्वस्त पाहायला भेटतात. यांचाही जुना दर जे आहे 12%हून 5% वर आलेला आहे. ही सुद्धा सगळ्यात मोठी बाब आहे. बघा, दैनंदिन वापराची उत्पादने काय काय, तर बघा, शॅम्पू एक आहे, साबण एक आहे, टूथपेस्ट एक आहे, टूथब्रश आहे. यांचा जुना दर 18% होता. बघा मित्रांनो, 18%. म्हणजेच काय, तर 10 रुपयाची वस्तू जी आहे आपल्याला 11.80 रुपयाला 18% भेटायची, आता फक्त 5% जे आहे यावर GST लागतो. म्हणजेच काय, तर जवळपास 10.5 रुपयाला किंवा 10.5 रुपयाला ही वस्तू आपल्याला पाहायला भेटते. इतक्या कमीनं झालेला आहे. आणि नवीन दर जे आहे 5% वर. हेअर ऑइल, फेस वॉश, टॉयलेट साबण, स्किन प्रोडक्ट. बघा, हे सगळ्यासुद्धा वस्तू म्हणजे दैनंदिन वस्तू ज्या आपल्याला किराणामध्ये लागतात, ग्रोसरीमध्ये लागतात, यांचा दरसुद्धा आपल्याला 5% वर पाहायला भेटतो. उदाहरण म्हणजे एक तेलाची बाटली 100 रुपयाला मूळ किंमत असेल आणि ती आपल्याला 118ला भेटणार होती, तर ती आता 105 रुपयापर्यंत घसरली आहे. आता याचा फायदा सामान्य माणसाला नक्कीच होणार आहे. बघा, रोजच्या खर्चावर थेट बचत. बघा, अन्न व डेअरी उत्पादने. बघा, अन्न आणि डेअरी म्हणजेच काय, तर दुग्धजन्य पदार्थामध्ये दही, घी, चीज, डेअरी प्रोडक्ट्स
म्हणजेच काय तर सगळे आपल्याला डेअरी प्रोडक्टचा दुना दर 12% वरून 5% वर घसरला आहे. यामध्ये श्रीखंड येतं, दही येतं, दूध येतं, घी येतं, चीज येतं आणि स्प्रेडसुद्धा येतात यामध्ये. यानंतर मात्र दूध, पनीर, भाजी, फळ काही श्रेणींमध्ये बघा यानंतर यांचा दर आता कायमच करमुक्त झालेला आहे. दूध म्हणजे काय तर आता दुधावर करच नाही लागणार. जर कोणता एखादा पुडा आपल्याला ₹22 ने पडत होता पाव लिटरचा, तर तो आता चक्क आपल्याला 15-18 जी मूळ किंमत आहे त्याच्यावरच पडणार आहे. याला करमुक्त केलेलं आहे. शेती व ग्रामीण क्षेत्रामध्ये काय परिणाम पडायला बघा. यानंतर ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकल सिस्टीम म्हणजेच काय तर ह्या मशीनची किंमतसुद्धा जुना दर 12% तर नवीन दर 5% म्हणजेच 1,05,000 1,18,000 ची वस्तू आपल्याला 1,05,000 वरच भेटणार एवढी गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर मात्र शेती यंत्रसामग्री, सॉइल प्रिपरेशन, हार्वेस्टिंग मशीन हे एवढ्या महागाच्या गाड्यासुद्धा ज्या आहेत एवढ्या महागाच्या मशीनसुद्धा ज्या आहेत आपल्याला 12% वरून 5% वरच पाहायला भेटणार आहेत. याचा थेट जे आहे शेतकऱ्यांना लाभ होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. यानंतर मात्र औषध क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र हे सगळ्यात मोठं जे आहे चांगलं धोरण जे आहे सरकारने राबवलं आहे. कारण सामान्य माणसाला आता औषधाच्या किमती परवडत नव्हत्या आणि प्रत्येक ठिकाणी बिल एवढं मोठं होत होतं आणि यामध्ये जे आहे सामान्य माणसाचं कंबरडं मोडत होतं बघा. थेरप्युटिक ड्रग्स यानंतर मात्र निदान किट्स जुना दर 12 ते 18% घ्यायचे, पण नवीन दर आता 5% किंवा 0% वरच आलेला आहे. म्हणजे ही सगळ्यात आनंदाची बातमी जी आहे आपल्यासाठी आहे. बघा यानंतर मात्र चष्मे, सर्जिकल उपकरणे यांचा दर जे आहे 12 ते 18% वर होता तो 5% वरच आल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मेन म्हणजे आता हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आता जी-एस-टीच्या खाली जी आहे येत होती. आता ते पूर्णपणे मुक्त झाली. तुम्हाला जर इन्शुरन्स काढायचा असेल तर आता जी-एस-टीपासून ती इन्शुरन्स जे आहे मोकळं झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा थेट फायदा होताना पाहायला भेटतं. यानंतर मात्र बघा शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी पुस्तक, नोटबुक्स, पेन्सिल, इरेजर, ड्रॉइंग साहित्य याचा जुना दर 12 ते 5% होता, पण आता 0 झालेला आहे. हे सुद्धा सामान्य माणसासाठी सगळ्यात आनंदाची बाब आहे, की आता जुना दर जे आहे 5% वरच 0% वरच आलेला आहे. म्हणजे जर एखादी वही आपल्याला ₹18 किंवा ₹15 ला भेटायची ती आता ₹10च ला भेटेल. ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे आणि ही जे आहे सरकारने मोठा आणि चांगला धडाक्याचा निर्णय घेतला आहे. बघा सारांश जर तुम्हाला सांगायचा झाला तर वाहन पार्ट्स म्हणजेच काय तर आपण जे वाहन वापरतो कार, बस वगैरे जे काय असेल गाडी, टू व्हीलर याचे 18% वर आलेले आहे 28% वरून. कपडे, शूज, भांडी म्हणजेच घरगुती वस्तू, भांडी वगैरे याचा जी-एस-टी जे आहे 12हून 5% वर आला. यामध्ये कपडे आणि शूज सुद्धा येतात आणि परत ग्रोसरीमधले साबण, शॅम्पू, पेस्ट जे आहे 18% वरून 5% वर आलेली आहे. तर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की दही, घी, चीज हे डेअरी प्रोडक्ट आहेत हे 12% वरून 5% वर आल्या. तर दूध मात्र 0% वर गेल्याचं पाहायला भेटतं. म्हणजेच दुधाला कसलाही कर लागलेला नाही. बघा यानंतर मात्र शेतीचे साहित्य जे आहे आपल्याला पाहायला भेटतं. शेतीचे साहित्य 12% वरून 5% वर आले. औषधं 12% वरून 5% किंवा 0% वर आले. म्हणजे जे 18% होते ते 5% वर आणि जे 12% होते ते 0. म्हणजे आपल्याला औषधं ही सुद्धा स्वस्त भेटणार. शिक्षण साहित्य मोफतच केलं. म्हणजे मूळ किंमत जी होती ती शिक्षण साहित्याची. इन्शुरन्स सुद्धा आता मूळ किमतीतच भेटणार. त्याच्यामुळे इन्शुरन्समध्ये जे आहे सगळ्यात चांगला प्रकार जे आहे आपल्याला पाहायला भेटतो. हे मोदी सरकारने दिवाळीनिमित्त घेतलेलं मोठं डिसिजन होतं आणि यानंतर मात्र सर्व देशवासियाला जे आहे याचा फायदा भेटत आहे. यामध्ये आता सप्टेंबर 22 पासून जे आहे ही पॉलिसी राबणार आहे. सप्टेंबर 22 पासून आता नवीन दर जे आहे हे लागू होणार आहेत. म्हणजेच काय तर आपल्याला आता खिशाची कात्री जी आहे त्याला आळा बसणार आहे. आता खिशाला मोठी कात्री न बसता आणि सामान्य माणसाला जिथे आपल्याला हॉस्पिटल असेल, साबण असेल, बिल असेल, पुन्हा यानंतर मात्र घरगुती गोष्टी असतील यामध्ये जे आहे आपल्याला स्वस्त पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.